संधी प्रकरणामध्ये संधी विग्रह हा एक महत्त्वाचा टॉपिक येतो, ज्यामध्ये संधी फोड करायची असते. पण अनेक वेळा संधी फोड करताना त्याबद्दल माहीत नसल्यामुळे किंवा नेमकी कोणती संधी आहे हे त्या ठिकाणी कळत नसल्याने संधी विग्रह करण्यात अनेकांना अडचण येते. तर ह्या व्हिडिओमध्ये संधी विग्रह कसा करायचा ते आपण बघणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिले बघा, ह्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्यामध्ये मेन्शन नाही केलेलं आहे की ते कोणत्या प्रकाराचं एक्झाम्पल आहे किंवा त्यामध्ये संधीचा प्रकार कोणता आहे. पण त्यामध्ये जे संधी दिलेली ती फोडल्यानंतर आपल्याला हे कळू शकतं की ह्या एक्झाम्पलचा प्रकार कोणता आहे. बघा, आता इथे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे शकृन्नरः. आता ह्या एक्झाम्पलमध्ये संधी नेमकी फोडायची कशी ते आधी शोधायचं. कोणत्या ठिकाणी संधी फोड होणार, तर संधी फोड होण्यासाठी इथे ह्या ठिकाणी जो डबल न आला आहे तर तिथे सगळ्यात पहिले संधी फुटेल. तर तिथे बघा शकृन्नरः. आता डबल न कोणत्या ठिकाणी येतो, कधी डबल न येतो, एक नियम आहे की त किंवा कोणताही त किंवा द यापैकी किंवा मग कोणताही व्यंजन किंवा स्वर असेल, व्यंजन असेल तर व्यंजनाच्या पुढे म किंवा न जर का आलं प्लस म किंवा न जर का आलं तर त्यावेळेस तो जो आपण वर्गाचा व्यंजन आहे त्याचा अनुनासिक करायचा. तर ह्या ठिकाणी बघा न आलेला आहे, हा जो डबल न झालेला आहे तर हा तचा न झालेला आहे, तचा न त्या ठिकाणी झालेला आहे. शकृत प्लस नरः असं त्या ठिकाणी त्याची फोड होणार. तर हा जो त होता हा त चा अनुनासिक न आणि ह्या तच्या पुढे इथे न आला म्हणून ह्या तचा न होऊन आणि पुढचा न मिळून त्या ठिकाणी हा डबल न तयार झाला. शकृत प्लस नरहचं झालं शकृन्नरः. तर फोड करताना एक लक्षात घ्या, आपण कशावरून ओळखलं, ह्या ठिकाणी डबल न. आता हा डबल न कसा आला, हा न असेल आणि हा न होण्यासाठी हे जे न आहे, हा जो अर्धा न आहे हा कधी आला असेल तर हा न कोणत्या वर्गातला आहे, त वर्गातला आहे. म्हणून त वर्गाचा अनुनासिक असल्यामुळे त वर्गातलं त हा वर्ण किंवा मग त वर्गातला द वर्ण पण त्या ठिकाणी येऊ शकतो. शकृत किंवा शकृत असे दोन त्या ठिकाणी पॉसिबिलिटीज असतात. तर एक तर शकृत किंवा शकृन्नरः असे दोन त्या ठिकाणी पॉसिबिलिटीज राहतील. शकृत प्लस नरः हे पण उत्तर बरोबर आहे आणि हे पण उत्तर बरोबर आहे. मग आता पुढे ह्या ठिकाणी कुपितो अनिल. आता याची जी फोड करायची, याच्यामध्ये सगळ्यात आधी संधी फुटणार कुठे ते आधी शोधायचं. इथे संधी फुटण्यासाठी इंडिकेशन दिसतं, या ठिकाणी अवग्रह आलेला आहे. तर ज्यावेळेस अवग्रह येतो, अवग्रहापासून संधी वेगवेगळी होते. तर ह्या ठिकाणी एक अवग्रह कोणत्या संधीमध्ये येतो तर ते आधी माहिती असलं पाहिजे. अवग्रह कोणत्या संधीत येतो, एक आहे पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधीचा नियम आहे एच्या पुढे जर का अ आला तर त्या ठिकाणी ए आणि अवग्रह होतो. दुसरं ओच्या पुढे जर का अ आला तर त्या ठिकाणी ओ आणि अवग्रह होतो. तर हा पूर्वरूप संधीचा नियम आहे. तर पूर्वरूप संधीनुसार इथे एक फोड आपण त्या ठिकाणी करू शकतो. पूर्वरूप संधीनुसार इथे फोड होईल कुपितो प्लस. आता ह्या ठिकाणी अवग्रह जो आहे तो कशाचा झाला असेल, ओच्या पुढे अ आल्यावरती अवग्रह होणार. ओ आणि अवग्रह. तर ह्या ठिकाणी ओच्या पुढे अ आला म्हणून अवग्रह झाला. तर इथे करा कुपितो आणि इथे हा अ, तर इथे अवग्रह काढून अ टाकायचा सरळ. अनिलः, कुपितो प्लस अनिलः. फोड करताना अशी एक फोड होईल. आणि दुसरा आणखी एक आहे संधी विग्रहामध्ये उत्व संधीमध्ये येतं, विसर्गाच्या पुढे जर का अ असेल तर त्या ठिकाणी विसर्गाचा ओ होतो आणि अ असल्यामुळे ओच्या पुढे अ असल्यामुळे त्या ठिकाणी अवग्रह येतो. तर कुपितः प्लस अनिलः अशी दोन रूपं होती. जर का ही फोडलेली तर त्या ठिकाणी
विसर्ग संधी राहील आणि जर का ही फोडलेली तर त्या ठिकाणी पूर्वरूप संधी राहील. तर जे सूत्र आहे ते त्यानुसार लिहायचं. जर का विसर्ग संधीची फोड लिहिलेली असेल तर विसर्ग संधीचं उत्व संधीचं सूत्र लिहायचं, अतो रो र प्लुतात प्लुते. किंवा जर का पूर्वरूप संधीचं फोड लिहिलेली असेल तर पूर्वरूप संधीचं सूत्र लिहायचं. आता पुढे बघा, करोत्यावृत. आता ह्या ठिकाणी ही जी पुढची संधी दिलेली, ह्या संधीमध्ये फोड कुठे होईल तर ह्या ठिकाणी य आलेला आहे. तर य ज्यावेळेस जिथं आलं आहे तिथे आपण फोड करू शकतो. हे आधी फोड कुठे होणार हे ओळखायचं. तर या ठिकाणी य आलेला आहे. मोस्टली जिथे या ठिकाणी जिथे जोडाक्षरं असतात त्या ठिकाणी फोड होते मोस्टली, किंवा जिथे जोडाक्षर आलेलं आहे किंवा आकार आलेला आहे किंवा अवग्रह आलेला आहे अशा ठिकाणी फोड होत असते. तर इथे जोडाक्षर आहे. आता एक लक्षात घ्या, इथे फोड करताना एक नेमकी फोड कोणत्या संधीनुसार करायची याचं इंडिकेशन आहे य. तर य यावरून आपण ओळखू शकतो की कोणत्या संधीनुसार फोड होईल. य कोणकोणत्या संधीमध्ये येतो. एक येतं इकोयनचीमध्ये, ईचा य होणे ही इकोयनची संधी आहे. इकोयनची म्हणजे यन संधीमध्ये. दुसरं य आणखी कोणत्या संधीमध्ये येतो, अयादी संधीमध्ये. अय असेल तर त्या ठिकाणी य येतो. पण आता इथे अयादी संधी जर का जोडणार तर अयादीसाठी अय असं पूर्ण पाहिजे, पण अय त्या ठिकाणी नाही आहे. तर तला य जोडलेला आहे, म्हणजेच अचा संबंध येणार नाही. ही संधी कट झाली. उरला आता यन संधी. तर यन संधीनुसार य आहे, य पूर्ण आहे आणि त्याच्या पुढे त आलेला आहे. तर आता यन संधीनुसार इथे फोड करायची हे फिक्स झालं. तर यन संधीनुसार फोड करताना य कधी होणार यन संधीमध्ये, ईचा य होतो. हा नियम आहे यन संधीचा, ईचा य होणे. म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी पहिल्या पदामध्ये ई असला पाहिजे आणि दुसऱ्या पदामध्ये कोणताही विजातीय स्वर असला पाहिजे. समजून घ्या, अ आ ई यांच्यापैकी कोणताही एक स्वर. तर ह्या ठिकाणी पहिल्या पदामध्ये जर का ई येणार असेल तर याची फोड करताना य जाऊन पहिल्या पदात ई आला तर तला ई लागणार. तला ई लागल्यावरती त्या ठिकाणी फोड होईल करोती. करोती. तला ई लागला, करोती झालं आणि य चालला गेला त्या ठिकाणी. पण य जो होता कसा आहे, या ठिकाणी यला काना दिलेला आहे. या आहे त्या ठिकाणी. तर या कसं तयार झालं असेल, अर्धा य आणि त्याला आ असा तो या तयार झाला असेल. तर हा य जर का चालला जातो आहे तो उरलेला आ राहणार. मग त्या ठिकाणी करोती प्लस आवृत्त अशी फोड त्या ठिकाणी होईल. करोती प्लस आवृत्त, करोत्यावृत्त याची फोड होईल करोती प्लस आवृत्त. आता लघ्वन्न याच्यामध्ये फोड कशी होणार, या ठिकाणी व आलेला आहे. आता व कोणकोणत्या संधीमध्ये येतो, व कोणकोणत्या संधीमध्ये येतो. एक येतो यन संधीमध्ये, उचा व होणे यन संधीमध्ये. ईचा य, उचा व, रुचा अर आणि ऋचा अल हे त्या ठिकाणी नियम आहेत. उचा व होणे हा त्या ठिकाणी नियम आहे. तर ह्या ठिकाणी लघ्वन्नमध्ये जर का ऊ करणार आपण तर पूर्वपदामध्ये ऊ घ्यायचा आहे आणि उत्तरपदामध्ये जो पण त्या ठिकाणी स्वर असेल तो घ्यायचा आहे. तर लघ्वन्नची फोड करताना याची फोड करताना आता याला फोडायचं आहे. तर हा जो घ आहे, हा घ कसा तयार झाला, घ प्लस व आणि प्लस हा व अर्धा आणि पुढे अन्न असा तयार झाला. आता हा जो व आहे, व कशावरून आला असेल, ऊचा व होणे ही यन संधीचा नियम आहे. तर वचा आपण ऊ करणार फोड करताना. हे अन्न ॲज इट इज पुढे लिहिणार आणि हा जो घ आहे हा घला घ प्लस ऊ पुढे हा ल घ असे समजून घ्या, घ प्लस ऊ. आता हा जो ल घ प्लस ऊ आहे या दोघांना एकत्र करायचं आणि त्या ठिकाणी तयार होईल लघु प्लस अन्न. आता हे जे आहे हा घ आणि हा ऊ एकत्र केला, लघु आणि पुढे अन्न, लघु प्लस अन्न असं त्या ठिकाणी फोड होणार. लघ्वन्नची फोड होईल लघु प्लस अन्न.
लघु प्लस अन्न. आता इथे बघा पुढे याची फोड होती लघु प्लस अन्न. आता वृक्षस्योद्वर्तनम. आता ह्या ठिकाणी फोड करताना फोड कुठे होणार? आता इथे सीओ तयार झालेले आहे. तर ओ कुठे तयार होतो? एक गुणसंधीचा नियम आहे, अ प्लस उ. ह्या दोघं जर ज्यावेळेस असतील त्यावेळेस ओ तयार होणार. तर हा नियम ह्या ठिकाणी लागू करायचा. तर अ प्लस उ करायचा म्हणजे पूर्वपदामध्ये अ असला पाहिजे. आता हा जो वृक्षस्योद्वर्तनमध्ये ओ आलेला आहे तो ओला आपण अ प्लस ऊच्या स्वरूपात घेणार. तर आता इथे बघा हे सध्या पुरतं लघु प्लस अन्न करून टाकू. वृक्षस्योद्वर्तनम. आता इथे वृक्षस्योद्वर्तनम. तर इथे जेव्हा आपण फोड करणार त्यावेळेस हा जो ओ आलेला आहे याला अ प्लस ऊच्या स्वरूपात लिहायचा आहे. वृक्षस्य प्लस उद्वर्तनम. आता ह्या ओला वृक्षस्य प्लस ओ उद्वर्तन असं आधी हे समजण्यासाठी फोड केली आपण अशी. आता ह्या ठिकाणी हा जो ओ आहे तो अ प्लस ऊच्या स्वरूपात घेणार. कसा तयार झाला आहे ओ? इथे अ आणि ऊ मिळून तो ओ तयार झालेला आहे. आता हा जो अ आहे हा इकडे चालला जाईल, हा जो ऊ आहे हा इकडे चालला जाईल आणि पूर्ण रूप तयार होईल वृक्षस्य प्लस उद्वर्तन. आता वृक्षस्य प्लस उद्वर्तन असं हे पूर्ण त्याची फोड होणार. तर ह्या अशा संधीच्या फोड आपण बघितल्या. आता पूर्ण सगळ्याच्या सगळ्या संधीच्या फोड बघा कशा कशा होतील. बघा पहिले शकृन्नरः याची फोड होईल शकृत प्लस नरः. कुपितो अनिलः याची फोड होईल कुपितो प्लस अनिलः. आता ही फोड पूर्वरूप संधीनुसार आहे. करोती प्लस आवृत्त याची फोड होणार करोत्यावृत्त. याची फोड होणार करोती प्लस आवृत्त. आणि लघ्वन्न याची फोड होणार लघु प्लस अन्न. आणि वृक्षस्य उद्वर्तनम याची फोड होणार वृक्षस्य उद्वर्तनमची वृक्षस्य प्लस उद्वर्तनम. तर अशा प्रकारे इथे संधीची फोड करायची असते. तर उरलेल्या ज्या पुढच्या संधी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा.